खूप अभ्यास केल्यावर असं ध्यानात आलं, निलगिरीच्या झाडावर झाडाच्या खाली दुसरी झाडं पण वाढत नाहीत. निलगिरीचं झाड काही दाट नाही आहे, जंगल मध्ये मध्ये मोकळी जागा आहे, तिथे झाडं लावली ती जगत नाहीत. का? 90मधला काळ येतो की आता आम्ही इथून पुढे फॉरेस्ट डिपार्टमेंट 80% रोपं देशी झाडांची तयार करू अशी त्यानंतर सुरुवात केली 90व्या शतकामध्ये, की भारतामधनं ब्लॅक नेट क्रेन, काळ्या मानेचा पक्षी भारतातनं नामशेष झालेला आहे. त्याला लोकली एक्सटिंक्ट म्हणतात, की स्थानिक दृष्टीने तो नामशेष झाला आहे. तो जगातनं नामशेष झाला नाही आहे, पण भारतातनं झाला आहे. बऱ्याच ठिकाणून असे रिपोर्ट येत होते की सारसकडनं काही दिसतच नाही. तुम्ही म्हणता सारस क्रंच, रामायणातला सारस क्रंच नागपूरमधनं, आता जो छत्तीसगडचा भाग आहे, छत्तीसगडच्या भागानंतर ओरिसा नंतर झारखंड, मग बिहार, एकही हे नाही, सारस पक्षी नाही. झारखंडमध्ये गेलो एकही नाही, बिहारमध्ये गेलो एकही नाही. बिहारमधनं उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश केला, एका दिवसात आम्हाला उत्तर प्रदेशमध्ये 254 सारस पाहायला मिळाले. सारसच सारस. आणि ते तुमच्या शेतात चरत आहेत, तुमचं भात खात आहेत आणि तुम्ही काही करत नाही, त्यांना हाकलत नाही. राम का पंछी है, कितना खाएगा, जितना खाएगा राम लल्ला उसे ज़्यादा देगा. लोकांना वाटतं सजीवसृष्टी आधी म्हणजे वनस्पती आधी तयार झाल्या असतील, कारण ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात. नाही, आधी अन्न तयार झालं, मग सजीव तयार झाले, ते अन्नावर जगणारे. म्हणजे वनस्पती नाही, ते प्राण्यांसारखे होते. प्राणीही नव्हते, वनस्पतीही नव्हते, पण